वेलकम स्टुडंट्स. आज आपण अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन नावाचा पुढचा पार्ट पाहणार आहोत. त्याला AGP असं ॲब्रिव्हिएशन आहे, अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ॲक्च्युली हा सिक्वेन्स जो आहे तो दोन सिक्वेन्सचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे AP मध्ये एक सिक्वेन्स लिहायचा, त्याच्या बरोबर खाली GP मध्ये दुसरा सिक्वेन्स लिहायचा आणि AP ची फर्स्ट टर्म GP ची फर्स्ट टर्म यांचा प्रॉडक्ट म्हणजे AGP ची फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, AP मधली सेकंड टर्म, GP मधली सेकंड टर्म यांचा प्रॉडक्ट घ्यायचा की AGP मधली सेकंड टर्म. अशा प्रकारचा सिक्वेन्स, अशा प्रकारचा तो सिक्वेन्स आहे अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. पण याच्यामध्ये फक्त एक कंडिशन आहे, ती म्हणजे तो तुमचा GP असतो ना, GP जॉमेट्रिक प्रोग्रेशन, त्याची फर्स्ट टर्म कायम 1 पाहिजे, 1. आणि कॉमन रेशो नेहमीसारखा आपला R असला पाहिजे. मग आता याचे टर्म्स कसे असतात पहिल्यांदा मी तो आपण बघू. सगळ्यात आधी मी एक सिक्वेन्स AP मधला लिहितो. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे AP हा सिक्वेन्स आहे. बघा, फर्स्ट टर्म A, पुढची टर्म असते A + B, A + 2D, A + 3D. असं करत 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 ह्याची nth टर्म काय असते, A + n - 1 × D. ह्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो. आता खरं तर GP मध्ये टर्म्स असे असतात, फर्स्ट टर्म A, मग सेकंड टर्म AR², AR³, AR⁻n−1. पण जर का त्या आपण GP ची फर्स्ट टर्म A म्हणजे जर 1 घेतली, 1, तर हा सिक्वेन्स तुम्हाला कसा दिसेल बघा. GP फर्स्ट टर्म 1, A म्हणजे 1, 1 × R म्हणजे R, 1 × R² म्हणजे R², R³ डॅश 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 डॅश, A × R⁻n−1, 1 × R⁻n−1 म्हणजे R⁻n−1. हा झाला तुमचा सिक्वेन्स GP मधला. आता यांचा प्रॉडक्ट द्यायचा याचा. आता A × 1 म्हणजे A, ब्रॅकेट A + B × R, ब्रॅकेट A + 2D × R², ब्रॅकेट A + 3D × R³ डॅश 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 डॅश, स्क्वेअर ब्रॅकेट A + n−1 × D × R⁻n−1. हा जो सिक्वेन्स तयार झालाय, या सिक्वेन्सला AGP अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणायचं. या सिक्वेन्सला अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणतात. आता या सिक्वेन्सची आपण आता ही nth टर्म त्याची पाहिलीच. म्हणजे आपण जनरली एखादा सिक्वेन्स शिकतो, आपण ज्यावेळी AP किंवा GP त्यावेळी TN आणि SN असे दोन पार्ट शिकतो. त्यातला nth टर्मचा प्रश्नच नाही. आपल्याला AP ची nth टर्म माहित असते, GP ची nth टर्म माहित असते, तर दोघांचं प्रॉडक्ट म्हणजे तुमच्या AGP, या AGP ची ही काय असते, nth टर्म. म्हणजे nth टर्मचा विषय संपला. ही त्याची nth टर्म, A + n−1 × D × R⁻n−1. आता यांची आपल्याला टोटल म्हणजे SN पाहिजे, SN. आणि हा टोटलचा भला मोठा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला जो तो खूप मोठा आहे. तो कसा तयार होतो आपण हे आता पाहणार आहोत. आणि जरी समजा तुम्हाला ते तयार कसं होतं वगैरे फारसं कळलं नाही, तर फक्त फॉर्म्युला शेवटी बायहार्ट करायचा आणि तो वापरायला लागायचा, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता आपण याचं सम ऑफ n टर्म्स कसे असतात हे आपण पाहणार आहोत, SN पाहणार आहोत. ओके, बघा. आता मी हा AGP सिक्वेन्स जो आहे तो आहे तसं पहिले लिहून घेतलाय. मला याच्या n टर्म्सची टोटल पाहिजे. मग आता SN इक्वल्स, बघा, या सगळ्यांची टोटल. फर्स्ट टर्म A + A + B × R + A + 2D × R² + A + 3D × R³ प्लस डॅश 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 A + n−1 × D × R⁻n−1.
ही झाली सम ऑफ एन टर्म्स. हा सम ऑफ एन टर्म्स म्हणजे सगळ्या टर्मची आपण काय घेतली, टोटल घेतली. आता हे रिड्यूस करण्यासाठीची प्रोसिजर आहे ती आता पाहायला का. सगळ्यात पहिले मी टर्म्स काही ओपन करून घेते, हेच कंटिन्यू करतो बघा. एस एन ए ॲज इट इज प्लस ब्रॅकेट ओपन ए इंटू आर ए आर डी इंटू आर डी आर. हे थोडंसं अवघड आहे बरं, पण घाबरायचं नाही. फक्त शेवटचा फॉर्म्युला लास्ट स्टेप तुम्ही लर्न करायची. तो फॉर्म्युला किमान 10-20 वेळा लिहून काढायचा, मग तो पाठ होतो. ए इंटू आर ए आर डी इंटू आर डी आर प्लस ए इंटू आर स्क्वेअर म्हणजे ए आर स्क्वेअर प्लस ट्वाइस डी आर स्क्वेअर प्लस ए इंटू आर क्यूब प्लस थ्राइस डी आर क्यूब प्लस डैश 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 प्लस ए इंटू आर रेस टू एन माइनस वन है ना मल्टीप्लाई प्लस एन माइनस वन इंटू डी इंटू आर रेस टू एन माइनस वन. हे सगळं आपण काय केलं होता, ब्रॅकेट ओपन केलं. ठीक, हे झालं इक्वेशन 1. आता हे रिड्यूस करण्यासाठी या इक्वेशनच्या दोन्ही साइडला कॉमन रेशो आर न मल्टिप्लाय करायचं. ही यातली महत्त्वाची स्टेप असते. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय आर. ते लिहित बसायचं नाही आता, कारण ते आम्हाला एकाकडे एक टर्म लिहायचे असतात व्यवस्थित. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय आर, प्रत्येक टर्मला आर न मल्टिप्लाय करत जायचं आपल्याला. बघा आर एस एन एलएचएस ला आर न मल्टिप्लाय केलं इक्वल्स. नीट ऐकायचं, या टर्मला आर न मल्टिप्लाय करायचं, पण लिहायचं बरोबर ह्याच्या खाली, म्हणजे एक टर्म सरकून घ्यायचं सगळीकडे. ए ला आर न मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे सांगा, ए आर इथं लिहिलं बघा. आता ह्याला मल्टिप्लाय करा बघा, ए आर आर न मल्टिप्लाय करा, काय आलं सांगा, ए आर स्क्वेअर. कशाच्या खाली लिहितो फक्त बघा, ए आर स्क्वेअर. आता या डी आर ला मल्टिप्लाय करा बघा, डी आर ला कशानं, आर न, डी आर स्क्वेअर. मी कशाच्या खाली लिहितो बघा. आता ह्याला मल्टिप्लाय करा आर न, प्रत्येक टर्मला आर न मल्टिप्लाय, प्रत्येक टर्मला ए आर क्यूब आले, ए आर क्यूब. आता ह्याला मल्टिप्लाय करा ट्वाइस डी आर क्यूब, ट्वाइस डी आर क्यूब प्लस याला मल्टिप्लाय करा, इथं लिहिले असं समजा, ह्याला मल्टिप्लाय केलं इथं लिहिले असं समजा. आता याच्या अलीकडे जे टर्म बघा, मला सांगा याला मल्टिप्लाय केल्यावर मी इथं लिहितोय की नाही, मग इथं सुद्धा कोणतं असेल त्याला मल्टिप्लाय केल्यावर इथे टर्म आली असेल, त्याला मल्टिप्लाय केल्यावर इथे टर्म आली असेल तिथं. ठीक आहे, सांगतो काय टर्म आहे बघा. कळत नाही, हे अजिबात कळत नाही. ह्याच्या मागची टर्म सांगा मला, विचार करून सांगा सर. ए आर रेस टू एन मायनस वन आहे की नाही, हे बघा ए आर क्यूबच्या मागे कोण होते, ए आर स्क्वेअर होते, त्याच्या मागे नुसते ए आर होते, म्हणजे एक न पॉवर कमी असते की नाही. मग ह्याच्या मागे एक न पॉवर कमी म्हणजे कोण आहे, म्हणजे काय त्याच्या मागे कोण आहे माहिती, हे बघा या दोघांच्या इथं मागे दोन टर्म आहेत अशाच. ह्याच्या मागची टर्म सांगतो तुम्हाला, ह्याच्या मागची ए इंटू आर रेस टू एन मायनस टू अशी टर्म आहे. एक न पॉवर कमी असेल एन मायनस वन पेक्षा, त्याला देखील आर न मल्टिप्लाय करा, म्हणजे आर रेस टू वन न मल्टिप्लाय करा, इंडायसेस ऍड होतील, ए इंटू आर रेस टू एन मायनस वन येईल. ते इथं लिहिलं बघा, ए इंटू आर रेस टू एन मायनस वन, ह्याच्या बरोबर आहे कसं इथे येते बघा तसंच. आता ह्याच्या मागे काय टर्म माहिती का, ह्याच्या इथे काय टर्म माहिती, एन मायनस वनच्या जागी एन मायनस टू इंटू डी इंटू आर रेस टू एन मायनस टू आहे ह्याच्या मागे, अशी टर्म. आता त्याला आर न मल्टिप्लाय केलं काय आलं सांगा, हे बघा एन मायनस टू इंटू डी. इथं बघा मल्टिप्लिकेशन केलं की पॉवर साइड होतात, इंडायसेस फार चांगले यायला पाहिजे. एन मायनस टू प्लस वन म्हणजे एन मायनस वन. हे कुणाला मल्टिप्लाय केलं माहिती का, इकडच्या दोन टर्म्स ना, तेव्हा ती इथं आले. कसं असतं माहिती का, इथं एक एक असे सरकतात, लक्षात ठेवा टर्म्स. आता हे इथं डॅश डॅश मध्ये प्लस, आता मेन ह्याला पण अजून मल्टिप्लाय केलं, याच्या मागच्या टर्मला मल्टिप्लाय केलं. चला ह्याला आर न मल्टिप्लाय करा, प्रत्येक टर्मला करायचं आपल्याला. मग ह्याला आर न मल्टिप्लाय करा, ए इंटू आर रेस टू एन, कारण एक न पॉवर वाढणार आर न मल्टिप्लाय केल्यावर, प्लस ह्याला पण मल्टिप्लाय करा, एन मायनस वन इंटू डी इंटू आर रेस टू एन, एक न पॉवर वाढणार. हे झालं आपलं इक्वेशन 2. थोडं विचित्र आहे ना पार्ट, पण मी काय आधीच सांगितलं, नाही कळालं काही जणांना कळत नाही काय चाललंय फारसं.
ठीक आहे, डझंट मॅटर, फक्त लास्ट फॉर्म्युला, कारण हे काय डेरिव्हेशन तुम्हाला परीक्षेला येत नाही, पण तो कसा तयार झाला हे फक्त आपल्याला पाहायचं आहे. बरं, हे रिड्यूस होण्यासाठी सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 and 2 करायचं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 and 2 बघा. सबट्रॅक्ट करा LHS मध्ये SN मायनस RSN. आता सबट्रॅक्ट करताना सगळ्यांचे साइन चेंज होणार आहेत, प्रत्येकाची साइन चेंज होणार आहे. हे सगळ्यांचे साइन काय झाले, चेंज झाले. ए मधून कोण मायनस होणार आहे, नाही, म्हणजे AR कॅन्सल, प्लस BR मधून कोण मायनस होणार आहे, कोणी नाही. AR स्क्वेअर कॅन्सल, ट्वाइस DR स्क्वेअर मधून 1 DR स्क्वेअर गेले, म्हणजे 1 DR स्क्वेअर नाही, क्यूब क्यूब AR क्यूब कॅन्सल, थ्राइस मधून ट्वाइस गेले, परत 1 DR क्यूब शिल्लक राहिले, 3 मधून 2 गेले, प्लस मध्ये डॅश 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 डॅश. आता ही टर्म डायरेक्ट कॅन्सल. N-1 मधनं N-2 गेली, तुम्ही असे करून बघा, N-1 मधनं N-2 गेले, हा पार्ट कॉमन आहे. N-1 मायनस N प्लस 2, NN गेले, 2 मायनस 1 म्हणजे 1, म्हणजे 1 इंटू काय राहिलं सांगा, 1 इंटू DR रेस टू N-1. पुढे हे होते काय राहिले सांगा, मायनस साइन आहे, A इंटू R रेस टू N शिल्लक आहेत, परत एक मायनस साइन आहे, N-1 इंटू DR रेस टू N शिल्लक आहेत. हे शेवटचे दोन. लक्षात आलं सगळ्यांना तुम्हाला, इथपर्यंत असते, व्यवस्थित बघायचं, एकाखाली एक लिहून काढायचं आणि मग कॅन्सलेशन. इकडे SN कॉमन काढायचं, ब्रॅकेट मध्ये 1 मायनस R, ब्रॅकेट मध्ये 1 मायनस R इक्वल्स A ऍज इट इज. आता एवढा मी पार्ट अंडरलाईन करतो आणि जर बाजूला मी काही कॅल्क्युलेशन दाखवते, लक्षात घ्या. हे बघा, इथनं बघायचं, 1 पासून R ची पॉवर 1 आहे, R ची पॉवर 2 आहे, R ची पॉवर 3 आहे, R ची पॉवर N-1 आहे, म्हणजे इथून इथपर्यंत N-1 टर्म्स आहेत. आणि ज्यावेळी फर्स्ट टर्मला R⁻1 असेल, सेकंड टर्मला फक्त मी अंडरलाईन केलेलाच पार्ट बघायचा, बाकी काही बघायचं नाही. हे R⁻1 आहेत, R⁻2 आहेत, R⁻3 आहेत, फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म आहे, थर्ड टर्म आहे. मग ही कितवी टर्म आहे, N-1 टर्म आहे, म्हणजे इथून इथपर्यंत N-1 टर्म्स आहेत. आता हा जो सिक्वेन्स आहे, हा GT आहे की नाही बघा. फर्स्ट टर्म आहे त्याची DR, बघा मी आता कॅपिटल A काढतो ना, फर्स्ट टर्म आहे DR, आणि कॉमन रेशो आहे की नाही, कॉमन रेशो तुम्ही ह्याला ह्याने डिवाइड करून बघा, ह्याला ह्याने डिवाइड करून बघा, R आहे बघा कॉमन रेशो. कॉमन रेशो काय सांगा, R. आणि अशा किती टर्मशी टोटल पाहिजे मला, अशा किती टर्मशी टोटल पाहिजे मला, N-1 टर्मशी टोटल पाहिजे मला. काय पाहिजे, सम ऑफ N-1 टर्मशी टोटल पाहिजे. मग साधा विचार करा, SN चा फॉर्म्युला काय आहे सांगा, SN चा A इंटू ब्रॅकेट 1 मायनस R रेस टू N अपॉन 1 मायनस R. हा SN चा फॉर्म्युला. मला SN-1 चा फॉर्म्युला पाहिजे ना, मला SN-1 म्हणजे इथे एवढा चेंज येतो. हे बस, हा झाला SN-1 चा फॉर्म्युला. आता हे सगळं इथं मी तर रिप्लेस करणार. चला बरं, A म्हणजे फर्स्ट टर्म कोण आहे सांगा, A म्हणजे फर्स्ट टर्म कोण आहे सांगा, DR इंटू ब्रॅकेट 1 मायनस R. R म्हणजे कॉमन रेशो कोण आहे सांगा, R रेस टू N-1 रेस टू N-1 अपॉन 1 मायनस R. 1 मायनस R म्हणजे साधा R आहे. या दोघातून मायनस साइन कॉमन काढणारच आहे, शिवाय R⁻n, हे बघा हे R⁻n हे कॉमन काढणार. मग काय काय उरलं सांगा, त्यातलं काय काय उरलं, तर एक तर A, यातला A साइन प्लस झालं, N-1 इंटू D A प्लस N-1 इंटू D इंटू कॉमन काढलेले हे R⁻n
n. आणि पुढच्या स्टेपमध्ये ह्या 1 मायनस आर इकडे ट्रान्सफर करून घ्यायचे, म्हणजे याला 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 सगळ्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये ते आणायचे. मग पुढची स्टेप बघा, Sn इक्वल्स a अपॉन हे आले 1 मायनस आर, हे ट्रान्सफर केले, प्लस dr इंटू ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू n मायनस 1 अपॉन हे बघा, हे परत 1 मायनस आर येणार आहे, म्हणजे 1 मायनस आर चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे बघा a प्लस n मायनस 1 इंटू d इंटू आर रेस टू n अपॉन 1 मायनस आर. हा तुमचा Sn चा फॉर्म्युला तयार झाला. हा सम ऑफ n टर्म्स ऑफ AGP चा फॉर्म्युला आहे. सम ऑफ n टर्म्स ऑफ AGP. मी तुम्हाला त्याच वेळी म्हणलं होतं की समजा तरी नाही कळालं काही गोष्टी, तर हा फॉर्म्युला तुम्ही 10 वेळा 50 वेळा 100 वेळा लिहून काढायचा आणि तो पाठ करून ठेवायचा. हा फॉर्म्युला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आता कुठेही मी दाखवतो तुम्हाला. पेज नंबर 38 करा, पेज नंबर 38. सेकंड लास्ट लाईन बघा, सेकंड लास्ट लाईन सगळ्यांना सापडली का बघा. Sn इक्वल्स बघा a अपॉन 1 मायनस आर प्लस dr इंटू ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू n मायनस 1 अपॉन 1 मायनस आर चा ब्रॅकेट स्क्वेअर, a मायनस मध्ये मायनस साइन, a प्लस n मायनस 1 इंटू d इंटू आर रेस टू n अपॉन 1 मायनस आर. हा तिथे असलेला फॉर्म्युला. बऱ्याच वेळा लिहून हा फॉर्म्युला पाठ करायचा, बऱ्याच वेळा लिहून. आता यालाच जोडून पुढे लगेच कंटिन्यू करून देतो. सम टू इन्फिनिटी चा फॉर्म्युला काय ह्यातलाच, सम टू इन्फिनिटीचा. हेच फक्त मला पुढे आता कंटिन्यू करायचं. सम टू इन्फिनिटी जेव्हा कॉमन रेशो, तुम्ही जीपी मध्ये सम टू इन्फिनिटी पाहिलेलं आठवते तुम्हाला? जीपी मध्ये आपण सम टू इन्फिनिटी पाहिलेलं आठवते तुम्हाला? कसं होतं सांगतो तुम्हाला. ते जीपी मध्ये काय होतं आठवतं? जेव्हा मॉड ऑफ आर लेस दॅन 1 असेल, कॉमन रेशो जेव्हा 1 पेक्षा लहान असेल, कॉमन रेशो जेव्हा 1 पेक्षा लहान असेल, त्याच वेळी सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होते. जर कॉमन रेशो 1 पेक्षा लहान असेल. ऍक्च्युली Sn चा खरं तर फॉर्म्युला असा होता. Sn चा फॉर्म्युला काय होता सांगा, a इंटू ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू n अपॉन 1 मायनस आर. मग ज्यावेळेस तुमचा कॉमन रेशो 1 पेक्षा लहान असेल, तेव्हा त्याच्या मोठमोठ्या पॉवर्स जर तुम्ही करत गेलात, मी असं म्हणतो बघा तुम्हाला, 0.1 चा स्क्वेअर करून बघा, क्यूब करून बघा, रेस टू 4 करून बघा, रेस टू 100 करून बघा. साधा 0.1 रेस टू 100 हा नंबर कसा आहे बघा. 0.99 टाइम्स 0 म्हणायचं आणि एकदा 1 म्हणायचं, म्हणजे हे तुम्हाला इन्फिनिटी पर्यंत जायचं आहे, असं इन्फिनिटी पर्यंत. मग व्हेरी स्मॉल नंबर रेस टू इन्फिनिटी म्हणजे तो निग्लिजिबल नंबर असतो, तो 0 असतो. 0 1 मायनस 0 म्हणजे 1. आणि हे होतं Sn चा S म्हणतो आपण त्याला, वरती a इंटू ब्रॅकेट 1 अपॉन 1 मायनस आर. हा होता आपला जीपी मध्ये सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला. तोच आता इथे अप्लाय होतो. आणि काय होतं सांगतोय, तोच पार्ट इथे अप्लाय होतो. आणि त्या आरच्या ज्या पॉवर्स आहेत, आरच्या ज्या पॉवर्स आहेत, तो जेव्हा आर तुमचा लेस दॅन 1 असेल, कॉमन रेशो जेव्हा लेस दॅन 1 असेल, तेव्हा ठेवा याला काही प्रॉब्लेम नाही. कॉमन रेशो लेस दॅन 1 किती का असेल ना, कॅल्क्युलेशन ह्या टर्मकडे नीट बघा. या टर्मकडे हे मला सांगा, म्हणजे मी सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला लिहायला चालू करतो. सम टू इन्फिनिटी हा a अपॉन 1 मायनस आर आहे तसं राहणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. प्लस प्लस हा सम टू इन्फिनिटी चाललंय बरं आपण. मला सांगा r म्हणजे लेस दॅन 1, n जर मला सांगा n मुळातच इन्फिनिटी असेल तर n मायनस 1 तर इन्फिनिटी असणार ना. अरे n म्हणजे थांबायचंच नाही आपल्याला, इन्फिनिटी पुढे 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 जायचंय, मग कधीतरी 1 मायनस करायचंय. म्हणजे काही झालं तरी शेवटी n मायनस 1 तर इन्फिनिटीच आहे. मग एखादा लहान नंबर, व्हेरी स्मॉल नंबर रेस टू इन्फिनिटीचा आन्सर 0 येतो. 0 1 मायनस 0 म्हणजे 1 होतं हे ब्रॅकेट. हे ब्रॅकेट 1 झालं का, म्हणजे dr अपॉन काय पुढचं ब्रॅकेट 1 झालंय ते 1 अपॉन 1 मायनस आर चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचा विचार करा, मायनस इथं बघायचं फक्त इथं आर लेस दॅन 1, त्याला रेस टू n म्हणजे आपल्याला इन्फिनिटी पर्यंत जायचं आहे. इन्फिनिटी पर्यंत व्हेरी स्मॉल नंबर रेस टू इन्फिनिटी
हा निग्लिजिबल नंबर असेल आणि तो ऑलमोस्ट 0 असेल, 0 तो नंबर काय असेल ऑलमोस्ट 0. मग ही टर्म एकदा 0 झाली की 0 मल्टिप्लाइड बाय काही असू दे हे सगळं 0 झालं आणि फक्त सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला एवढा शिल्लक राहिला. सम टू इन्फिनिटी इज गिवन बाय a upon 1 minus r plus dr upon 1 minus r चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे का बघा, तिथंच आहे बघा खाली. नोट दॅट सम टू इन्फिनिटी ऑफ AGP इज, मिळालं तुम्हाला. नोट दॅट सम टू इन्फिनिटी ऑफ AGP इज a upon 1 minus r plus dr upon 1 minus r चा ब्रॅकेट स्क्वेअर. पेज नंबर 38 वर बघा सगळ्यांनी, पेज नंबर 38 वर हे तुम्हाला पाहायचं आहे. लक्षात आलं. एक तिथं सॉल्ड एक्झाम्पल आहे, तिथं एक सॉल्ड एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे आणि मग बाकी इथं एक्सरसाइज 2.5 मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. सगळ्यात महत्त्वाचं आहे का, हा एकमेव एक्सरसाइज तुमच्या पुस्तकात असा आहे की यातले बरेचसे आन्सर्स मागचे चुकलेले आहेत. बरेचसे आन्सर्स चुकलेले आहेत. आपले आन्सर्स बरोबर आहेत की नाही हे आपल्याला व्हेरीफाय करता येतं. त्यामुळे या एक्सरसाइज करता मागच्या आन्सर्सवर डिपेंड राहू नका. मागचे बरेचसे आन्सर्स ह्याच्यातले चुकलेले आहेत हे लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला लिहून ठेवायचा, हे दोन्ही फॉर्म्युले वहीमध्ये. त्याला म्हणायचं सम ऑफ n टर्म्स ऑफ AGP इज गिवन बाय, सम ऑफ n टर्म्स ऑफ AGP इज गिवन बाय, हा फॉर्म्युला लिहायचा. आणि सम टू इन्फिनिटी ऑफ AGP इज गिवन बाय, हा फॉर्म्युला. असे 2 फॉर्म्युले पुस्तकामध्ये तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे. ओके. ओके. नाउ एक्सरसाइज 2.5 फर्स्ट क्वेश्चन. फाइंड SN of the following arithmetico geometric sequences असं म्हणलेलं आहे आणि नंबर्स दिले तुम्हाला. AG सिक्वेन्स 2 4x 6x square 8x cube डॅश 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 असं तुम्हाला त्यांनी सिक्वेन्स दिलेला आहे. ठीक आहे. मग आता मी आपल्या सिक्वेन्स मध्ये हा नंबर 2 आहे ना, ह्याला दॅट इज 2 into 1 हा नंबर, 4 into x पुढचा जो नंबर आहे तो तुम्हाला ते प्रॉडक्ट मध्ये घेऊन दाखवतो. 4 into x, त्यानंतर 6 into x square, त्यानंतर 8 into x cube, 8 into x cube डॅश डॅश डॅश. आता यामध्ये हे जे पहिले नंबर आहेत की नाही बघा, ही आहे 2 4 6 8 आर इन AP अरिथमेटिक प्रोग्रेशन विथ, सांगा फर्स्ट टर्म किती आहे त्यामध्ये 2 आणि कॉमन डिफरन्स किती आहे 4. बघायचं 4 minus 2 तो देखील 2 आहे. आता मग दुसरे टर्म बघा. सेकंड 1x x square x cube r in GP with, सांगा फर्स्ट टर्म काय आहे, सांगा GP ची फर्स्ट टर्म 1 आहे आणि कॉमन रेशो किती आहे सांगा x आहे. बघा ह्याला डिवाइड करा, ह्याला डिवाइड. ही सगळी इन्फॉर्मेशन पहिले मिळवायची. मग SN चा फॉर्म्युला लिहायचा. SN चा फॉर्म्युला लिहायचा. काय होता फॉर्म्युला आठवतोय का बघा, तुम्हाला पाठ झाले का बघा. a upon 1 minus r plus dr into bracket 1 minus r raised to n minus 1 upon 1 minus r चा ब्रॅकेट स्क्वेअर minus a plus n minus 1 into d into r raised to n upon 1 minus r. बऱ्याच वेळा लिहून काढा, त्याशिवाय असं तुम्हाला हा पाठ होणार नाही. तो सारखा लिहून पाठ होता. ठीक आहे. हा फॉर्म्युला लिहिला. आता ह्याच्यात रिप्लेस करायला सुरुवात करा. ए, आता हा ए म्हणजे कुठला माहिती का, हा नेहमी लक्षात ठेवा, हा AP मधला ए बघायचा, हा GP मधला ए कधीही बघायचा नाही. कारण आपण काय ठरवून सुरुवातीलाच काय कंपल्सरी काय सांगितलं होतं, ए काय असणार आहे, GP मधला 1 असणार आहे. त्यामुळे या ए कडे अजिबात बघायचं नाही. A, D आणि R हे 3 टर्म्स इथनं बघायचे. सांगा A किती आहे 2 अपॉन 1 minus R, R म्हणजे x, कॉमन रेशो बघा, प्लस dr, हे बघा d आणि r चा प्रोडक्ट ट्वाइस x इनटू ब्रॅकेट 1 minus x रेज टू, r म्हणजे x रेज टू
n मायनस वन अपॉन वन मायनस आर, आर म्हणजे एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस नुसतं रिप्लेस करायचं असते हा ब्रॅकेट ए म्हणजे 2 प्लस n मायनस वन इंटू 2 इंटू एक्स रेस टू n अपॉन वन मायनस एक्स, हे सगळं रिप्लेस केलं इज इक्वल टू 2 अपॉन वन मायनस एक्स प्लस ट्वाइस एक्स इंटू हे सगळे ॲज इट इज वन मायनस एक्स रेस टू एन मायनस वन अपॉन वन मायनस एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज मायनस. आता इथं नीट लक्ष द्या, जरा थोडंसं रफर करतो. हे ब्रॅकेट आहे फक्त, हे 2 प्लस ओपन करा ट्वाइस एन मायनस 2 प्लस ट्वाइस एन मायनस 2, बाकी आहे तसं राहणार. म्हणजे ते आतलं ब्रॅकेटचं आन्सर आलं ट्वाइस एन, पुढे हे एक्स रेस टू एन आहेत अपॉन वन मायनस एक्स. आता ही टर्म आणि ही टर्म सेम डिनॉमिनेटर केले गेला त्यांचं. मग मला सांगा, ही मायनस हे मी आधी करून घेतो इथे बघा. 2 मायनस हे आणि हे फर्स्ट आणि लास्ट, 2 मायनस ट्वाइस एन, 2 मायनस ट्वाइस एन इंटू एक्स रेस टू एन अपॉन हे वन मायनस एक्स प्लस ट्वाइस एक्स इंटू वन मायनस एक्स रेस टू एन मायनस वन अपॉन वन मायनस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. अजून एक स्टेप आहे, त्यातनं तुम्हाला 2 कॉमन काढता येतात. मी बोल्ड रब करून ते करून दाखवतो त्यातनं, किंवा इथंच लिहितो ना, कंटिन्यू करतो पुढं या साईडला. इथं यातनं मी एस एन इक्वल्स यातले 2 कॉमन काढले ब्रॅकेटमध्ये, वन मायनस एन इंटू एक्स रेस टू एन अपॉन वन मायनस एक्स अपॉन वन मायनस एक्स प्लस ट्वाइस एक्स इंटू ब्रॅकेट वन मायनस एक्स रेस टू एन मायनस वन अपॉन वन मायनस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. हे तुमचं फायनल आन्सर आलं, हे तुमचं फायनल आन्सर एसेन्स आलं. आणि हे जर तुमचं आता टेक्स्टबुकशी मॅच होत नसेल तर मी ते कसं चेक करायचं तुम्हाला एका प्रॉब्लेमला फक्त आता दाखवतो. फक्त इथनं पुढे तुम्ही स्वतः तसं चेक करत जायचं. हे तुमचं फायनल आन्सर आहे. मी काढलेलं आन्सर 100% बरोबर आहे. तुमच्या टेक्स्टबुकचं आन्सर काहीही असू देत, हे आन्सर आपलं बरोबर आहे. ओके, ओके. आपलं हे मगाशी एसेन्सचं काढलेलं आपलं आन्सर आणि हे तुमचं टेक्स्टबुकचं आन्सर, हे दोन्ही आन्सर्स मॅच होत नाही आहेत. आता मी तुम्हाला कसं चेक करायचं हे एकदा दाखवतो. म्हणजे ह्याचा वापर एमसीक्यू सोडवताना करायचा असतो, म्हणून मी चेक करायचं. त्यात 2 पर्याय आहेत. म्हणजे एक तर मला माझं आपलं आन्सर आपलं बरोबर आहे, पुस्तकातलं चुकीचं आहे हेही सांगायचं आहे. आणि नुसतं एवढंच नाही, ते काय मॅटर करत नाही. एमसीक्यू सोडवताना ऑप्शनवरनं कसं ओळखायचं. समजा हा मला सिक्वेन्स दिला आहे आणि एसएन मध्ये असे हे ऑप्शन आहे, हे ऑप्शन आहे, आणखी 2 ऑप्शन आहेत, तर ओळखायचं कसं. तर सोपा पर्याय काय करायचा आहे, त्या सिक्वेन्स मध्ये फक्त 2 टर्मशी टोटल करायची. सोबत जातं 2 टर्मशी. 2 टर्मशी टोटल म्हणजे S2 म्हणतो आपण, सम ऑफ 2 टर्म्स. सांगा ही टोटल किती आली सांगा, ही या 2 टर्मशी. एक तर 2 प्लस 4x किंवा उलट लिहिलं तर 4x प्लस 2, काहीतरी एक आहे. ही तर टोटल आहे किंवा ही तर टोटल आहे, दोन्हीपैकी. आता आपल्या फॉर्म्युला आपण तयार केलेला आन्सर आहे तिथं मी S2 म्हणजे सम ऑफ 2 टर्म्स काढणार आहे. म्हणजे n च्या जागी 2 घेणार आहे, लक्षात ठेवा. बघा S2 n च्या जागी 2 घ्यायचं. 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2 इंटू एक्स रेस टू n, n म्हणजे 2 आहे, सॉरी n म्हणजे 2 लिहायचं राहिलं. हा n म्हणजे 2 अपॉन 1 मायनस एक्स प्लस ट्वाइस एक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 1. कशाला लिहिलं 2 मायनस 1
एनच्या जागी फक्त 2 रिप्लेस करा, बाकी काही नाही. अपॉन 1 मायनस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. आपल्या ऑप्शन मध्ये मी एनच्या जागी 2 घातलेलं आहे बस. आता यातलं एक ब्रॅकेट हे आणि यातलं एक ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे, पण एक मात्र शिल्लक राहणार आहे. 1 मायनस एक्सचा स्क्वेअर आहे ना, म्हणून एक शिल्लक. आता डिनॉमिनेटर सेम झाले का बघा, म्हणजे S2 इक्वल्स न्यूमरेटर मध्ये ओपन करतोय मी, 2 1 2 मायनस 2 2 4x स्क्वेअर, हे प्लस हे प्लस हे 2x, आणि कॉमन डिनॉमिनेटर काय आलं सांगा दोघांचं, 1 मायनस एक्स. मी यातले 2 फक्त आता कॉमन काढतोय. इव्हन हे स्क्वेअर टर्म मला पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे -2 कॉमन काढतो. म्हणजे S2 इक्वल्स, बघा मी -2 कॉमन काढले. इथले काय राहतील -1, इथे काय राहतील +2x स्क्वेअर, इथे काय राहतील -x, कारण आपण -2 कॉमन काढतो. खाली देखील मायनस साइन कॉमन काढले की x -1 झाले खाली. आता हे मायनस मायनस कॅन्सल होणार आहे. सो S2 इक्वल्स 2 इंटू ब्रॅकेट, जरा व्यवस्थित अरेंज करतो, 2x स्क्वेअर -x -1 अपॉन x -1. तर या क्वाड्रॅटिकचे बाजूला फॅक्टर्स करतो, इथं सेपरेट लिहितो, 2x स्क्वेअर -x -1 -2 ला स्प्लिट करा, डिफरन्स पण यायला पाहिजे, 2 1 2, म्हणजे 2x स्क्वेअर -2x प्लस 1x, आणि हे -1 शेवटचे आहे. 2x कॉमन x -1 प्लस 1 कॉमन x -1, पुन्हा x -1 कॉमन, राहिले 2x प्लस 1. बघा आता इथं फॅक्टर्स इथंच कंटिन्यू करतो, 2 ॲज इट इज. त्याचे फॅक्टर्स काय काय पडले सांगा. एक फॅक्टर आहे 2x प्लस 1 आणि दुसरा फॅक्टर आहे x -1 अपॉन हे खाली कोण आहेत सांगा, x -1. हे कॅन्सल झाले आणि आता ब्रॅकेट ओपन करा, म्हणजे S2 चा आन्सर मिळालं 2 2 4x प्लस 2. बघा पहिल्या दोघांची टोटल काय होती, पहिल्या दोघांची 4x प्लस 2 होती ना, या दोघांची ऍक्च्युअल टोटल आणि मी फॉर्म्युला 2 रिप्लेस करून काढलेली टोटल सेम आली, म्हणजे माझं हे आन्सर 100% बरोबर आहे. आता त्यांचा आन्सर बरोबर आहे की मी चेक करूया. पुन्हा S2 सम ऑफ 2 टर्म्स बघायचं आपल्याला. S2 बघा n च्या जागी 2 घाला, ठीक आहे. 2 अपॉन 1 मायनस x प्लस 5x इंटू ब्रॅकेट 1 मायनस x रेस टू 2 मायनस 1. 2 मायनस 1 म्हणजे 1, x रेस टू 1 अपॉन 1 मायनस x चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. एक ब्रॅकेट कॅन्सल, एक शिल्लक राहील, म्हणजे वरती न्यूमरेटर मध्ये 2 प्लस 2x, कारण हे ब्रॅकेट कॅन्सल झालं, खाली एक ब्रॅकेट शिल्लक राहिलं 1 मायनस x. 2 कॉमन काढले तरी ब्रॅकेट मध्ये 1 प्लस x आणि खाली 1 मायनस x. बघा ही तुमची टोटल आहे का पहिल्या दोघांची, नाही, म्हणजे हे आन्सर चुकीचं आहे, हे आन्सर बरोबर आहे. हेही पेक्षा महत्त्वाचं काय आहे तर एमसीक्यू सोडवताना ऑप्शन मध्ये n च्या जागी 1 2 असे रिप्लेस करून मग हा फायनल आन्सर ठरवायचा असतं. डझंट मॅटर पुस्तकातलं चुकलंय आपलं बरोबर आहे हे मॅटर करत नाही, चेक कसं करायचं आहे मी मला शिक. आणि जेव्हा सगळे प्रॉब्लेम तुमचे इथं नंबर्स मध्ये असतील की नाही, नंबर म्हणजे त्यातनं 3rd 4th 5th क्वेश्चन बघा, तिथं सगळेच नंबर आहेत, ते तर व्हेरीफाय करायला सर्वात सोपं आहे, लक्षात ठेवा. तिथं आल्यावर आपण पाहूया. लक्षात आलं. या एक्सरसाइज मध्ये टेक्स्टबुकच्या आन्सर्स कडे पाहू नका, मी सांगितल्याप्रमाणे तुमचं तुम्ही व्हेरीफाय करा. ओके.